नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण आधीच्या टॉपिकमध्ये सुपरपोजिशन ऑफ द वेव्स हा टॉपिक स्टार्ट केला होता. तर सुपरपोजिशन ऑफ द वेव्सशी रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्यामध्ये वेव्ह मोशन, वेव्ह पल्स, कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स, वेव्ह प्रोपोगेट्स, मेकॅनिकल वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, साऊंड वेव्स, हे सगळे बेसिक पॉईंट्स आपण आधीच्या टॉपिकमध्ये लेक्चरला कंप्लीट केलेले आहेत. त्याचबरोबर आधीच्या लेक्चरमध्ये आपण ट्रॅव्हलिंग वेव्ह किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. लक्षात आलं? तर आजचा आपला टॉपिक आहे मुलांनो, प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ज. 12th एक्झामसाठी खूप महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे. 2 मार्क और 3 मार्कसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. और ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत मुलांनो, 10 प्रॉपर्टीज आहेत. ह्या 10 प्रॉपर्टीजपैकी एखादी दुसरी प्रॉपर्टीज तुम्हाला सिंगल सेंटेन्स किंवा MCQसाठी सुद्धा विचारली जाऊ शकते. त्याचबरोबर ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समध्ये ह्या प्रॉपर्टीवरती एखादं थेअरी MCQ विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं आपला आजचा जो टॉपिक आहे मुलांनो तो खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा आहे, प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स. क्वेश्चन कसा विचारला तरी तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. क्वेश्चन असा सुद्धा विचारला जाऊ शकतो, राईट नोट ऑन प्रोग्रेसिव्ह वेव्स किंवा राईट एनी 4 एनी 6. 2 मार्क्सला जर क्वेश्चन विचारला तर 4 प्रॉपर्टीज राईट डाऊन करायच्या. जर 3 मार्क्सला क्वेश्चन विचारला तर 6 प्रॉपर्टीज राईट डाऊन करायच्या. लक्षात आलं? तर आज आपण स्टार्ट करू प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स. मुलांनो, प्रोग्रेसिव्ह वेव्स म्हणजेच आपण बघितलं जी वेव्स कंटिन्युअसली काय होते, एनी डायरेक्शनला प्रोपोगेट होती, अशा वेव्जला आपण काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रॅव्हलिंग वेव्ज. फर्स्ट प्रॉपर्टी काय बघा त्याची, इच पार्टिकल इन मीडियम एक्झिक्यूट्स द सेम टाईप ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे ज्यावेळी प्रोग्रेसिव्ह वेव्ह एखाद्या मीडियममधून ट्रॅव्हल होत असते त्यावेळेस त्या मीडियममधील जे पार्टिकल्स असतात मुलांनो, त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन्स सारखंच असतं. म्हणजे त्यांचं होणारं जे व्हायब्रेशन आहे ऑल पार्टिकलचं हे सेम असतं मुलांनो. नेक्स्ट लाईनला काय म्हटलं बघा, पार्टिकल व्हायब्रेट्स अबाउट देअर मीन पोझिशन परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे जे पार्टिकल्स व्हायब्रेट होतात प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रान्सफर होत असताना त्यांची जी असणारी मोशन आहे मुलांनो, ती कोणती मोशन, सिम्पल हार्मोनिक मोशन. सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजेच काय, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अबाउट देअर मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज सिम्पल हार्मोनिक मोशन. लक्षात आलं? ऑसिलेशन नावाचा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सिम्पल हार्मोनिक मोशनशी रिलेटेड पॉईंट्स आहेत. पण थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाशी, डिस्प्लेसमेंट. पण हे डिस्प्लेसमेंट कुठून स्टार्ट होतं, अबाउट देअर मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे आपला जो लोलक असतो, पेंडुलम असतो, तो पेंडुलम ज्यावेळी व्हायब्रेट होत असतो तो इकडे डाव्या साईडला उजव्या साईडला डाव्या साईडला उजव्या साईडला सतत व्हायब्रेट होत असतो. पण त्याची मेन पोझिशन कुठं असते मुलांनो, सेंटरला असते. लक्षात आलं? म्हणजे सेंटरच्या मेन पोझिशनपासून तो डाव्या साईडला जातो, उजव्या साईडला जातो. लक्षात आलं? ती जी मोशन आहे मुलांनो सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. म्हणजे ह्या पार्टिकलचं जे व्हायब्रेशन आहे मुलांनो ते कोणत्या प्रकारचं आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय बघा, ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द मीडियम हॅव सेम ॲम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. म्हणजेच ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये जे पार्टिकल्स व्हायब्रेट होतात मीडियमचे, तर त्या मीडियमच्या पार्टिकलचं ॲम्प्लिट्यूड, मुलांनो ॲम्प्लिट्यूड म्हणजेच काय, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून झालेलं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट हे त्या ठिकाणचं काय असतं, ॲम्प्लिट्यूड. त्याचनंतर मुलांनो पिरियड. पिरियड म्हणजेच काय, एखाद्या ठराविक वेळेमध्ये ती गोष्ट परफॉर्म होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पिरियड्स म्हणतो. किंवा ते रिपीट होत असेल तर त्याला पिरियॉडिक म्हणतो. लक्षात आलं? आणि त्यानंतर काय म्हणलं, फ्रिक्वेन्सी. ती किती वेळा परफॉर्म झाली ही त्याची काय असते मुलांनो, फ्रिक्वेन्सी असते. लक्षात आलं? तर त्या पार्टिकलचं जे व्हायब्रेशन्स होतं
त्या व्हायब्रेशनशी रिलेटेड ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड हे त्या ठिकाणी काय असतात मुलांनो, सेम असतात. थर्ड प्रॉपर्टी काय, द फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनादर पार्टिकल. त्यांनी ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं आहे, स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. आता फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनादर पार्टिकल म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा जो स्टार्टिंग पॉईंट्स आहे मुलांनो, काहींचा वरून खाली असेल, काहींचा खालून वर असेल, काहींचा मीन पोझिशनपासून असेल. म्हणजे प्रत्येकाचे स्टार्ट म्हणजे जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन कुठूनही स्टार्ट होऊ शकतं. वरून खाली होऊ शकतं, खालून वर होऊ शकतं, किंवा मधून वर जाऊ शकतं, किंवा मधून खालीसुद्धा येऊ शकतं. म्हणजे जे व्हायब्रेशन्स आहेत ते प्रत्येक पार्टिकलच्या व्हायब्रेशनची स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणजेच फेज म्हणजे मुलांनो सुरुवात. लक्षात आलं, प्रत्येकाची सुरुवात काय असेल मुलांनो, वेगळी असेल. उदाहरणार्थ द्यायचं जर झालं, स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणजेच काय बघा, तुम्ही सगळे 12चे विद्यार्थी आहात बरोबर. म्हणजे ज्यावेळी आपलं लेक्चर असेल त्यावेळी तुम्ही सगळे एकाच लेक्चर हॉलमध्ये असता. लक्षात आलं, म्हणजे हे तुमचं काय झालं मुलांनो, व्हायब्रेशन झालं. म्हणजे तुम्ही सगळे एकाच लेक्चरला आहात, एकाच स्टँडर्डमध्ये आहात. पण ज्यावेळी तुम्ही घरून येत असता, तुम्ही प्रत्येकाचं जे घर आहे प्रत्येकाचं जे डिस्टन्स आहे ते काय मुलांनो वेगवेगळं आहे. म्हणजे कोणी कोडोलीमधून येत असतो, कोणी वारणामधून येत असतो, कोणी अजून दुसऱ्या गावातून येत असतो. म्हणजे प्रत्येकाची सुरुवात काय मुलांनो डिफरंट आहे. पण आल्यानंतर तुम्ही काय राहता, त्या एका लेक्चर हॉलमध्ये प्रेझेंट राहता. लक्षात आलं काय, ह्याला काय म्हणायचं मुलांनो, फेज किंवा स्टेट ऑफ व्हायब्रेशन. त्यानंतर फोर्थ जी प्रॉपर्टीज आहे मुलांनो, ती फोर्थ प्रॉपर्टी काय बघा, नो पार्टिकल रिमेन्स परमनंटली ॲट रेस्ट. म्हणजेच ह्या ठिकाणी जो पार्टिकल आहे मुलांनो तो कायमस्वरूपी एका जागी स्थिर राहू शकत नाही. ईच पार्टिकल कम्स टू रेस्ट मोमेंटरली. म्हणजे ह्यातला ईच म्हणजे मुलांनो प्रत्येक जो पार्टिकल आहे तो रेस्ट होतो, पण तो रेस्ट काही क्षणासाठी होतो. मोमेंटरली ह्या शब्दाचा अर्थ होतो मुलांनो क्षणभर. म्हणजे काही क्षणांसाठी त्या मीडियममधला जो काय पार्टिकल असेल, प्रत्येक पार्टिकल काय होतं मुलांनो रेस्ट होतो. व्हाईल ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ व्हायब्रेशन. पण तो रेस्ट होताना तो कोणत्या पोझिशनला रेस्ट होतो मुलांनो, तर एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं मुलांनो रेस्ट होतो. लक्षात आलं. नंतर फिफ्थ प्रॉपर्टी काय, द पार्टिकल अटेन मॅक्झिमम वेलॉसिटी व्हेन दे पास थ्रू देअर मीन पोझिशन. ज्या वेळेस तो पार्टिकल मीन पोझिशन पास करेल, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनपासून मीन पोझिशनकडे येईल, त्यावेळी त्याचा वेग काय होतो मुलांनो वाढत जातो. लक्षात आलं. फिफ्थ प्रॉपर्टी काय म्हणते, द पार्टिकल अटेन मॅक्झिमम वेलॉसिटी व्हेन दे पास थ्रू देअर मीन पोझिशन. म्हणजे जसा जसा तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनपासून मीन पोझिशनकडे येईल तसं तसा त्याचा काय होईल, वेग वाढत जाईल. म्हणजे त्याची वेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होत जाईल. त्यानंतर सिक्स प्रॉपर्टी काय म्हटलं बघा, ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव एनर्जी इज ट्रान्सफर्ड अलॉंग दी वेव. म्हणजे ज्यावेळी प्रोग्रेसिव्ह वेव एखाद्या मिडियममधून पास होत असते त्यावेळेस त्या ठिकाणी काय होते, एनर्जी काय होते पास होते. देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. पण त्या ठिकाणी कोणताही पदार्थ किंवा कोणताही पार्टिकल आपला काय करत नाही, जागा सोडत नाही. तो त्याच पॉईंटला व्हायब्रेट होत राहतो. लक्षात आलो. त्याची तो पोझिशन चेंज करत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं मॅटर एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रान्सफर केलं जात नाही. नेक्स्ट प्रॉपर्टी काय म्हटलं बघा, द वेव प्रपोगेट्स थ्रू द मीडियम. काय म्हटलंय, द वेव प्रपोगेट थ्रू द मीडियम विथ सर्टन वेलॉसिटी. म्हणजे ज्यावेळी एखादी वेव मीडियममधून प्रपोगेट होत असेल तर त्याची काही एक वेलॉसिटी असते. दिस वेलॉसिटी डिपेंड्स अपॉन. आता हे CETसाठी खूप महत्त्वाचं वाक्य बघा. दिस वेलॉसिटी डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. आणि त्या वेवचा जो काही वेग आहे तो कोणावरती डिपेंड असतो, तर त्या मीडियमच्या
प्रॉपर्टीजवरती असतो. म्हणजे ते मीडियम कसं आहे त्याच्यानुसार त्या वेव्हचा वेग किंवा त्या वेव्हची व्हेलॉसिटी काय होते मुलांनो, चेंज होते. लक्षात आलं. जर मीडियम इलॅस्टिक असेल तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी काय असेल मुलांनो, जास्त असेल. म्हणजे मीडियम चेंज झालं तर त्या ठिकाणी त्या वेव्हची व्हेलॉसिटीसुद्धा काय होते मुलांनो, चेंज होते. लक्षात आलं. एअर मिडियम असेल, वॉटर मिडियम असेल, फ्लुइड मिडियम असेल, अनेक प्रकारची मिडियम आहेत. सॉलिड मिडियम असेल. मिडियम चेंज झाल्यानंतर त्या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आहे वेव्हची तीसुद्धा काय होते मुलांनो, चेंज होते. नंतर 8 नंबरची प्रॉपर्टी काय बघा. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर 2 टाइप्स, ट्रान्सवर्स वेव्स अँड लॉन्जिट्युडनल वेव्ज. म्हणजे ही जी प्रोग्रेसिव्ह वेव्ज आहे मुलांनो ती 2 प्रकारची आहे. एक काय म्हटलं त्यांनी, ट्रान्सवर्स वेव्ह, आणि दुसरं काय म्हटलं आहे, लॉन्जिट्युडनल वेव्ज. जसं मुलांना मी तुम्हाला सांगितले की वेव्हचे 2 टाईप पडतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि मेकॅनिकल वेव्ज. हे त्या मीडियमनुसार ठरतं. म्हणजे ज्या वेव्ज मीडियम असेल तर पास होतात त्यांना आपण मेकॅनिकल वेव्ज म्हणतो, आणि ज्या वेव्ज विदाऊट मीडियम पास होतात त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणतो. पण वेव्हचे अजून 2 प्रकार पडतात. पण हे जे 2 प्रकार आहेत किंवा 2 टाईप्स आहेत ते वेव्हच्या व्हायब्रेशनमुळं पडतात बघा. म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ज ह्या 2 ज्या वेव्ज आहेत ह्या वेव्जला ही 2 नावं येण्यामागचं कारण जे पार्टिकल्स असतात त्या मीडियमचे, ते मीडियमचे पार्टिकल कशा प्रकारे व्हायब्रेट होतात त्याच्यानुसार ती वेव्ज लॉन्जिट्युडनल वेव्ज आहे किंवा ती ट्रान्सवर्स वेव्ह आहे हे आपल्याला समजते. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही 2 टाईपमध्ये काय होते, डिवाइड होते. एक ट्रान्सवर्स वेव्ह आणि दुसरी लॉन्जिट्युडनल वेव्ज. आता मुलांनो ट्रान्सवर्स वेव्ह काय आहे हे तुम्हाला 9 प्रॉपर्टीमध्ये सांगितलं आहे. काय म्हटलं बघा. इन ट्रान्सवर्स वेव्ह व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल आर परपेंडिक्युलर. म्हणजेच ट्रान्सवर्स वेव्ह जर असेल तर त्या मीडियममधले पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात, परपेंडिक्युलर. लक्षात आलं. म्हणजे वेव्ह निघालेली आहे बघा, वेव्ज निघालेली आहे. निघालेल्या वेव्जला जर त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स काय असतील, परपेंडिक्युलर असेल तर त्या वेव्जला आपण म्हणतो ट्रान्सवर्स वेव्ज. सोप्या भाषेत सांगतो, जे पार्टिकल्स वर खाली व्हायब्रेट होतात, अप अँड डाऊन. बघा जे पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात, अप अँड डाऊन किंवा टो अँड फ्रो. लक्षात आलं. जे पार्टिकल्स काय होतात मुलांनो, अप अँड डाऊन असे व्हायब्रेट होतात, वर खाली व्हायब्रेट होतात, ते व्हायब्रेशन्स म्हणजेच मुलांनो ट्रान्सवर्स वेव्ज. कारण त्यांचं जे व्हायब्रेशन्स आहेत ते व्हायब्रेशन्स डायरेक्शनला कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. आता इथं मला दाखवता येणार नाही, पण त्या ज्यावेळी आपला क्लासरूममध्ये लेक्चर असेल त्यावेळी तुम्हाला मी सांगेल की ट्रान्सवर्स वेव्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्समधलं जे व्हायब्रेशन्स कसं असतं हे तुम्हाला मी लेक्चर हॉलमध्ये सांगेन. पण लक्षात ठेवायचं की ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजेच काय, तर मीडियमचे पार्टिकल व्हायब्रेट होतात आणि हे व्हायब्रेशन त्या वेव्हच्या डायरेक्शनला काय असतं, परपेंडिक्युलर असतं. म्हणून त्या वेव्जला काय म्हणतात मुलांनो, ट्रान्सवर्स वेव्ह असं म्हणतात. काय म्हटलं बघा. इन ट्रान्सवर्स वेव्ह व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. म्हणजे जी डायरेक्शन आहे वेव्हची त्या डायरेक्शनला ह्या पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं असतं मुलांनो, परपेंडिक्युलर असतं. म्हणून ह्या वेव्जला काय म्हटलं जातं, ट्रान्सवर्स वेव्ज म्हटलं जातं. लक्षात आलं. त्यानंतर काय म्हटलं बघा, त्याच्यामध्ये म्हटलं आहे द प्रपोगेशन ऑफ, बघा, द प्रपोगेशन ऑफ वेव्ह प्रोड्युसेस क्रस्ट अँड ट्रफ. म्हणजे वर आणि खाली तुम्हाला सांगितलं, अप अँड डाऊन, क्रस्ट आणि ट्रफ. अप म्हणजे क्रस्ट, डाऊन म्हणजे ट्रफ. तुम्हाला सोप्या भाषेत मग मी सांगितलं अप अँड डाऊन. जी वेव्स वर खाली व्हायब्रेट होते अशा वेव्स म्हणजे मुलांनो ट्रान्सवर्स वेव्स. त्यानंतर काय म्हटलं बघा. इन लॉन्जिट्युडनल वेव्ह व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल प्रोड्युसेस, बघा, इन लॉन्जिट्युडनल वेव्ह व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल प्रोड्यूस कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ दी वेव्ज. म्हणजे ज्या
मीडियममधील पार्टिकल्स, बघा, ज्या मीडियममधले पार्टिकल्स वेव्हच्या डायरेक्शनशी पॅरलली व्हायब्रेट होतात, काय म्हटलं तुम्हाला मी, पॅरलली व्हायब्रेट होतात, अशा वेव्हजला आपण म्हणतो लॉन्जिट्युडनल वेव्हज. आता पॅरलल व्हायब्रेशन म्हणजेच काय मुलांनो, कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजेच आकुंचन अँड रेअरफ्रॅक्शन. रेअरफ्रॅक्शन म्हणजेच पुरानो प्रसरण. म्हणजे जी वेव्हज पुढे मागे अशी व्हायब्रेट होते, म्हणजेच वेव्ह सरळ निघाल्या आणि त्याचं व्हायब्रेशन कसं होतं आहे, पुढे मागे. म्हणजे दोघांचं जर अँगल काढला तो अँगल 0 येतो, आणि अँगल 0 असेल तर ते दोन्ही गोष्टी एकमेकांना काय असतात मुलांनो, पॅरलल असतात. म्हणजे ज्या मीडियममधील पार्टिकल वेव्हच्या डायरेक्शनशी काय होतात, पॅरलली व्हायब्रेट होतात, अशा वेव्हजला काय म्हटलं जातं मुलांनो, लॉन्जिट्युडनल वेव्हज म्हटलं जातं. आणि लॉन्जिट्युडनल वेव्हजमध्ये काय असतं, अल्टरनेटिव्ह कॉम्प्रेशन म्हणजेच आकुंचन, आणि काय असतं मुलांनो, रेअरफ्रॅक्शन म्हणजेच प्रसरण. त्यानंतर काय म्हटलं आहे 10th प्रॉपर्टीमध्ये, बोथ दी ट्रान्सवर्स ॲज वेल ॲज लॉन्जिट्युडनल मेकॅनिकल वेव्हज कॅन प्रोपोगेट थ्रू सॉलिड. म्हणजे तुमची ट्रान्सवर्स वेव्ह असेल किंवा लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल, लक्षात आलं, किंवा मेकॅनिकल वेव्ह असेल, ह्या सगळ्या वेव्हज सॉलिडमधून पास होतात. बट ओनली लॉन्जिट्युडनल वेव्हज कॅन प्रोपोगेट थ्रू द फ्लुइड. पण फक्त आणि फक्त लॉन्जिट्युडनल वेव्हज ही फ्लुइडमधून काय होते मुलांनो, पास होते. हे खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, अंडरलाईन करा. म्हणजे ट्रान्सवर्स लॉन्जिट्युडनल वेव्हज किंवा मेकॅनिकल वेव्हज ह्या सॉलिड मीडियममधून पास होतात, पण फ्लुइड मीडियममधून फक्त आणि फक्त लॉन्जिट्युडनल वेव्हज काय होतात मुलांनो, पास होतात किंवा प्रोपोगेट होतात. आता फ्लुइड म्हणजे तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगतो. ऑइल जे असतं मुलांनो, आपलं ऑइल किंवा घरातील तेल असेल तर हे सगळे मुलांनो काय फ्लुइड आहेत सगळे, लक्षात आलं. म्हणजे रबडी टाईप जे मीडियम असतं मुलांनो त्याला आपण फ्लुइड म्हणतो, किंवा जे घट्ट असतं त्याची डेन्सिटी जास्त असते असं जे मीडियम आहे त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, फ्लुइड म्हणतो. आणि अशा फ्लुइडमधून फक्त आणि फक्त लॉन्जिट्युडनल वेव्हज काय होतात मुलांनो, पास होतात. ह्या 10 प्रॉपर्टी मुलांनो खूप महत्त्वाच्या आहेत. CETसाठी, बोर्डसाठी, सिंगल सेंटेन्ससाठी, 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी. परत एकदा बघा, पहिली प्रॉपर्टी काय सांगते मुलांनो, की पार्टिकलचं व्हायब्रेशन्स सारखं असतं आणि त्यांची जी मोशन असती ती मोशन कोणती असते मुलांनो, सिम्पल हार्मोनिक मोशन. सेकंड प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं, की त्या प्रत्येक पार्टिकलचं असणारं ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड हा काय असतो मुलांनो, सेम असतो. थर्ड प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं, तर प्रत्येक पार्टिकलची सुरुवात ही काय असती, डिफरंट असती किंवा वेगवेगळी असती. द फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनादर. प्रत्येक पार्टिकलनुसार त्याची फेज काय होते मुलांनो, चेंज होते. फोर्थ प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं, की हा मीडियममधला जो काय पार्टिकल आहे तो परमनंटली रेस्ट राहत नाही, तो रेस्ट होतो पण मोमेंटरली, काही क्षणांसाठी, लक्षात आलं. आणि तो कुठं रेस्ट होतो, तर त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला, लक्षात आलं. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे लांबची पोझिशन, मीनपासून जे शेवटची पोझिशन असते, एंड असतो, त्या एंडला म्हणायचं मुलांनो एक्स्ट्रीम पोझिशन. सुरुवातला म्हणायचं मीन पोझिशन, एंडला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे ह्या प्रोग्रेसिव्हमध्ये तुमचा जो पार्टिकल आहे तो रेस्ट कधी होतो, तर त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला. नंतरच्या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं, फिफ्थ प्रॉपर्टीमध्ये, हा जो काय पार्टिकल आहे त्या पार्टिकलचा वेग कधी असतो, ज्यावेळी तो पार्टिकल एक्स्ट्रीमपासून मीन पोझिशनकडे येईल किंवा मीन पोझिशन पास करून जाईल तसा त्या ठिकाणी त्याचा वेग काय होतो मुलांनो, इन्क्रीज होतो. सिक्स्थ प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं आहे, ड्युरिंग द प्रोपगेशन ऑफ द वेव्ह एनर्जी इज ट्रान्सफर अलॉंग द वेव्ह. म्हणजे ज्यावेळी प्रोग्रेसिव्ह वेव्ह पास होत असते ती पास होताना फक्त आणि फक्त एनर्जी काय होती मुलांनो, ट्रान्सफर होते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मॅटर ट्रान्सफर होत नाही. सेव्हन प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलं आहे, द वेव्ह प्रोपोगेट्स थ्रू द मीडियम. ज्यावेळी एखादी वेव्ह मीडियममधून पास होत असते त्याची काही ठराविक व्हेलॉसिटी असते, विथ सर्टन व्हेलॉसिटी. आणि ही व्हेलॉसिटी प्रत्येक मीडियमनुसार काय होते मुलांनो, चेंज होते, कारण व्हेलॉसिटी इज डिपेंड ऑन मीडियम. आठव्या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर 2 टाईप्स. ही जी प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे मुलांनो ती 2 प्रकारची आहे. एक ट्रान्सवर्स वेव्ह आणि नंबर 2
लॉन्जिट्युडनल वेव्ज. मग नव्या प्रॉपर्टीमध्ये सांगितलं की तुम्हाला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे ज्या वेव्हचे पार्टिकल किंवा ज्या ठिकाणी पार्टिकल काय होतात वेव्हच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलरली व्हायब्रेट होतात त्या वेव्हजला काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्स वेव्ह. लक्षात आलं. आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजेच काय मुलांनो, ज्या ठिकाणी पार्टिकल्स काय होतात वेव्हच्या डायरेक्शनला पॅरलली व्हायब्रेट होतात त्या वेव्हजला म्हणायचं मुलांनो लॉन्जिट्युडनल वेव्हज. ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये काय असतं, क्रस्ट अँड ट्रफ. आणि लॉन्जिट्युडनलमध्ये काय असतं मुलांनो, कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. आणि 10th प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं आहे, बोथ द लॉन्जिट्युडनल अँड ट्रान्सव्हर्स वेव्ह मेकॅनिकल वेव्हज आर प्रोपोगेट्स इन द सॉलिड. म्हणजे सॉलिडमधून ट्रान्सफर वेव्हसुद्धा पास होऊ शकतात, लॉन्जिट्युडनल वेव्हसुद्धा पास होऊ शकतात किंवा मेकॅनिकल वेव्हसुद्धा काय होतात मुलांनो पास होतात. बट लॉन्जिट्युडनल वेव्हज प्रोपोगेट ओनली फ्लुइडमधून फक्त आणि फक्त लॉन्जिट्युडनलच वेव्हज काय होतात मुलांनो पास होतात. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या वेव्हशी रिलेटेड डिस्प्लेसमेंट असेल त्याची जी इक्वेशन्स आहेत मुलांनो, इक्वेशन्स काय करू आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.